नमस्कार. भारतीय जेवण की वेस्टर्न फास्ट फूड आरोग्यासाठी नक्की चांगलं काय? हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो, नाही का? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण ह्या दोन्ही डाएट स्टाईल्सना जवळून ओळखू, मग त्यांची तुलना करू आणि हो, विजेता कोण आहे हे ठरवू. आणि सगळ्यात शेवटी दोन्हीमधल्या बेस्ट गोष्टी घेऊन एक परफेक्ट ताट कसं बनवायचं हे सुद्धा बघूया. घरगुती जेवण विरुद्ध फास्ट फूड, विजेता कोण हे अगदी उघड आहे असं वाटतं ना? पण थांबा, उत्तर तितकं सरळ नाहीये. यात काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पारंपरिक भारतीय आहारापासून. बघूया तरी यात नेमकं काय काय असतं. तर भारतीय आहार म्हणजे काय? याचा पायाच आहे धान्य, डाळी आणि भरपूर भाज्या. म्हणजे जास्त करून सगळं ताजं आणि घरी बनवलेलं. आणि हो, आपले मसाले, हळद, जिरं, आलं यांच्याशिवाय तर चवच नाही. हा डाएट बऱ्याचदा शाकाहारी असतो. आणि हो, स्वयंपाकात तेल किंवा तुपाचा वापर होतो, जो कधी कधी जरा जास्तच होतो. आपल्या रोजचा ताटाची कल्पना करा. काय दिसतं? पोळी, भात, डाळ, भाजी, बरोबर? सोबत दही किंवा ताक तर हवंच. आणि नाश्त्याचं काय? इडली, डोसा, पोहे, उपमा ही तर आपली नेहमीचीच पसंती. आणि हो, फळं आणि सुकामेवा हे सुद्धा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आता याचे फायदे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात फायबर खूप असतं, जे पोटासाठी एकदम बेस्ट आहे. आणि आपल्या मसाल्यांमध्ये तर अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, नाही का? तसंच इथेही आहे. यात कार्ब्स खूप जास्त असतात, तेल आणि मीठही कधीकधी प्रमाणापेक्षा जास्त होतं आणि प्रोटीनची कमतरता जाणवते. आणि हो, तळलेले पदार्थ म्हणजे आपले भजीवडे ते पण एक कमजोरी आहेच. बरं, ही झाली भारतीय आहाराची गोष्ट. आता वळूया दुसऱ्या बाजूकडे, आधुनिक वेस्टर्न डाएट, जो आपल्या आहाराच्या अगदी उलट आहे असं म्हणायला हरकत नाही. या डाएटमध्ये प्रोटीन आणि फॅटवर जास्त जोर दिला जातो. सगळ्यात जास्त वापर होतो तो प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडचा, कारण ते सोयीचं पडतं. इथे आपल्या मसाल्यांऐवजी वेगवेगळे सॉस जास्त महत्त्वाचे असतात. आणि हो, पोर्शन साईज म्हणजे जेवणाचं प्रमाण तेही बरंच मोठं असतं. म्हणजे साधारणपणे काय खाल्लं जातं? ब्रेड, पास्ता, पिझ्झा, बर्गर हे तर कॉमन आहे. प्रोटीनसाठी मांस, अंडी, चीज यावर भर असतो. आणि सकाळच्या नाश्त्याला काय? तर रेडीमेड सिरियल्स आणि भरपूर साखर असलेली ड्रिंक्स. आता याचे पण फायदे तोटे बघू. फायदा असा की यात प्रोटीन भरपूर मिळतं, जे मसल्स बिल्डिंगसाठी चांगलं आहे. अर्थात जर क्लीन खात असाल तर. आणि हे खूप सोयीचं आहे, यात वादच नाही. पण याचे तोटे खूप गंभीर आहेत. यात फायबर जवळजवळ नसतंच. साखर आणि अनहेल्दी फॅट्स खूप जास्त असतात, ज्यामुळे हार्ट प्रॉब्लेम सारख्या मोठ्या आजारांचा धोका वाढतो. आणि हो, हे पोटासाठी अजिबात चांगलं नाही. तर एवढं सगळं बघितल्यावर या लढाईचा विजेता कोण? आपला भारतीय आहार की वेस्टर्न डाएट? थांबा, उत्तर कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्यचकित करू शकतं. बघा, इथे प्रॉब्लेम काय आहे ते स्पष्ट दिसतंय. आपल्या भारतीय आहारात कार्ब्स जास्त आणि प्रोटीन कमी आहे. तर वेस्टर्न डाएटमध्ये फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड खूप जास्त आहे. म्हणजे खरं तर दोन्हीपैकी एकही डाएट परफेक्ट नाही आहे. या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर आपला पारंपरिक भारतीय आहार खरं तर खूप आरोग्यदायी आहे. फक्त त्यात प्रोटीनचं बॅलन्स साधायला हवं. आणि वेस्टर्न डाएटमध्ये प्रोटीन तर आहे, पण त्यात इतकं जास्त प्रोसेस्ड फूड आहे की ते धोकादायक ठरतं. मग यावर उपाय काय? सोप्पा आहे. दोन्ही डाएट्समधल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि एक परफेक्ट ताट तयार करायचं. चला बघूया ते कसं करायचं. आपलं ताट परफेक्ट बनवण्यासाठी फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, आपल्या जेवणात प्रोटीन वाढवा, म्हणजे डाळ, पनीर, अंडी, दही यांचं प्रमाण वाढवा. स्टेप 2, तळलेले पदार्थ कमी करा, त्याऐवजी वाफवलेले किंवा भाजलेले पदार्थ खा. स्टेप 3, जेवणात भरपूर सॅलड आणि फळं ॲड करा, म्हणजे फायबर आणि विटॅमिन्स मिळतील. आणि शेवटची स्टेप 4, वेस्टर्न डाएटमधली सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे जास्त साखर आणि पॅकेज्ड फूड यांना पूर्णपणे बाय बाय करा. तर मग हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. आजच्या आपल्या ताटामध्ये असा कोणता एक छोटासा बदल करता येईल ज्यामुळे आपल्या आरोग्यात एक मोठा आणि सकारात्मक फरक पडेल? जरा विचार करा.